शुक्रवार दिनांक 21 फेब्रुवारी 2024. वर्ड्स ऑन द बाथरूम वॉल हा सिनेमा पाहिला. एका मुलाच्या सायकोलॉजिकल प्रॉब्लेम म्हणजे स्क्रिझोफेनिया झाला असतो त्याला, आणि कसं तो कुठल्या कंडिशनमधून जात असतो आणि कसे सगळे त्याचे पेरेंट्स त्याला मदत करतात, आणि मग शेवटी म्हणजे मधनं तो गिव्ह अप करतो, पण शेवटी तो आपल्या याला ॲक्सेप्ट करून की आपला हा रोग पूर्णपणे बरा होणारच नाहीये, पण आय हॅव टू ॲक्सेप्ट इट ॲज इट इज, आणि हे सगळे माझे आई वडील आणि हे माझ्या बरोबर आहेत हे त्याला मग पटतं, आणि मग तो हॅपीली राहायला लागतो. तर अशी ती त्या मुलाची स्टोरी आहे. तर थोडक्यात हा जो मुलगा असतो त्याचे वडील लहानपणीच त्याला सोडून गेलेले असतात, आणि आई इतके दिवस त्याची काळजी करत म्हणजे तिने लग्न नसतं केलं, पण मग तिच्या आयुष्यात पण एक व्यक्ती येते आणि मग ती ठरवते की याच्यावर लग्न करायचं. आता इकडे याला म्हणजे स्किझोफेनिया झालेला असतो हे डॉक्टर सांगतात त्याला, आणि त्याचे मग औषधही सुरू होतात. त्याला म्हणजे आवाज ऐकू येत असतात, नको ते कुठलेही आवाज, नको ते व्यक्ती दिसत असतात, काहीतरी उगीच काहीतरी चाललंय आदळ आपट, हे राग येणं वगैरे असे म्हणजे ते टिपिकल सायन्स असतात. तर त्याची थेरपी वगैरे सगळं चालू असतं. तर अशा याच्यामध्ये त्याला शाळेमध्ये तो एकदा एका चांगल्या मुलीला ड्रग विकताना पकडतो बाथरूममध्ये, आणि पण ती त्याला म्हणते की मला माहिती आहे तू काही हे करणार नाहीस, म्हणजे सांगणार नाही कोणाला. तो म्हणतो ठीक आहे, नाही सांगणार मी, आणि तिला त्याच्यावर विश्वास असतो. मग त्या दोघांची दोस्ती पण होते, आणि ॲक्च्युली याला आधीच्या शाळेतनं काढून या नवीन शाळेत टाकलेलं असतं, जिथे तो म्हणजे त्याची इथे मैत्री होते. मग तो तिला, ती हुशार असते, मग तो तिला रिक्वेस्ट करतो की तू माझी ट्युशन घेशील का, तुला पैसे मी म्हणजे देईन हा, असं हे करत. मग कारण त्याला स्किझोफेनियामध्ये त्याला चांगले मार्क्स वगैरे मिळत नसतात, आणि त्याच्यामुळे त्याला स्कूल पण कोणती घ्यायला तयार नसते. ही स्कूल ॲक्सेप्ट करते त्याला, पण त्यांनी म्हणजे कंडिशन टाकली असते की बा त्यांनी आपला हे चांगलं ठेवलं अकॅडमिक कॅलेंडर तर आम्ही कंटिन्यू करू, नाही तर नाही. मग ही त्याची ट्युशन घ्यायला लागते मग दोघांमध्ये अजून, आणि मग त्याला मार्क्स पण चांगले यायला लागतात, त्याचं लक्षही लागते, आणि ज्या गोळ्या चालू असतात त्यांचाही बऱ्यापैकी असर होतो. तर त्याला जे असे आवाज येणं आणि हे दिसणं कोणी कोणी, तर तेही कमी होतं, आणि दोघंही ते एकमेकांच्या प्रेमातही पडतात. पण सडनली आणि त्याला मात्र तो आई ज्याच्याशी लग्न करणार असते तो आवडत नसतो, पण तो हे नाही करत, आणि याला शेफ व्हायचं असतं, त्याला कुकिंगमध्ये खूप इंटरेस्ट असतो. तर हा वेगवेगळ्या गोष्टी करून बघत असतो, पण प्रिकॉशन म्हणून आई वडिलांनी सगळे सुऱ्या चाकू म्हणजे कारण स्किझोफ्रेनिक माणूस काही केव्हा करू शकतो, म्हणून त्यांनी जरा त्याच्या हाताला लागणार नाही तशा गोष्टी म्हणजे लपवून ठेवलेल्या असतात. पण मग पुन्हा सडनली त्याचा स्किझोफ्रेनिया उफाळून येतो, काहीतरी त्या ड्रग्सच्या साईड इफेक्ट्स म्हणा किंवा काहीतरी असं असतं, पुन्हा याला सगळं दिसायला लागतं. आणि ते म्हणजे आई जेव्हा त्याला सांगते की ती प्रेग्नंट आहे आणि आपल्या घरी परत एक बाळ येणार आहे, तर ह्याला परत ते इन्सिक्युअर वाटायला लागतं आणि परत तो वेड्यासारखं करायला लागतो. पण मग आई वडील खूप समजावून सांगतात आणि त्याला पटवून द्यायचा प्रयत्न करतात, पण नाहीच. आणि मग तो एका याच्या हॉलमध्ये एका गेले असतात, फंक्शन चालू असतं स्कूलचं, आणि तो वरून पडतो आणि जखमी होतो, बऱ्यापैकी लागतं त्याला. तर मग त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात, आणि मग अल्टिमेटली मेंटल हॉस्पिटलमध्ये. तर मग तो अजून चिडतो वडिलांवर की तुम्हाला हेच पाहिजे होतं ना, आणि काहीतरी असं अर्धवट वडिलांचं लिहिलेलं वाचलेलं असतं त्यांनी कॉम्प्युटरवर लिहिताना. तर त्याला वाटतं की वडिलांनाच मी नको आहे, मी मेंटल हॉस्पिटलमध्ये जायला हवं आहे वगैरे वगैरे.
आता तिथे त्याची कंडिशन तशी बऱ्यापैकी सुधरत असते, पण पूर्ण बरा झालाच नसतो तो. पण मग त्याला हे कळतं की आता स्कूलमध्ये कॉन्व्होकेशन होणार आहे, म्हणजे यांना त्यांच्या इयरच्या लोकांना अवॉर्ड मिळणार आहे. आणि ह्यांनी खूप छान मार्क मिळवले असतात, एसे कॉम्पिटिशनमध्ये पण टॉप आला असतो, तर याला जायचंच असतं तिथे. मग तो तिथे जेव्हा ती हॉस्पिटलमध्ये आई येते भेटायला, तर आई त्याला एक पाकिट देते. तर तो त्याच्यामध्ये लेटर असतं जे वडिलांनी त्यांच्या प्रिन्सिपलला लिहिलं असतं की माझा मुलगा सगळ्याच बाबतीत चांगला आहे, तुम्ही त्याच्याबरोबर असं करू शकत नाही, आता आम्ही वरपर्यंत जाऊ असं तसं, आणि त्यांनी चांगले मार्क्स मिळवले तर तुम्हाला त्याने कंटिन्यू करायला लागेल. मग तो त्याची मग गलतफहमी दूर होते. मग तो वडिलांना म्हणतो, सॉरी मी तुम्हाला चुकीचं समजलो ते. आणि मग बेबीला पण तो आपल्या आईला झालेल्या बेबीला पण तो आपल्या बरोबर घेतो. आपल्या गर्लफ्रेंडला पण सॉरी म्हणतो की मी मध्ये खूप वाईट वागलो तुझ्याशी. तेव्हाही तो म्हणजे असं रागाच्या भरात तिला वाटेल तसं बोललेला असतो. मग म्हणजे थोडक्यात, पण त्याला ते भास होणं चालूच असते, पण त्यांनी ते आता ऍक्सेप्ट केलेलं असतं की आता ह्यांच्याच बरोबर मला जगायचं आणि कोणापासून काही लपवून ठेवायचं नाही. मग तो सरळ तिथून आई वडिलांबरोबर त्या कॉन्व्होकेशन मध्ये जातो आणि तिथे स्टेजवर जाऊन सांगतो की मी असा स्टुडंट आहे, मी सिझोफ्रेनिक आहे, मला भास होतात, मला बॉल्सवर काही काही लिहिलेलं दिसतं, आणि पण मी असाच पुढे जात राहणार आहे आणि आय हॅव ॲक्सेप्टेड माय कंडिशन. आणि मला माहिती आहे पूर्णपणे माझी गर्लफ्रेंड आणि माझे आईवडील माझ्या पाठीशी आहेत, त्याच्यामुळे मला भिण्याचं काहीच कारण नाही, आणि आय वॉन्ट टू बी अ शेफ इन माय लाईफ, असं तो म्हणजे सगळ्यांच्या समोर सांगतो. आणि मग म्हणजे हेच दाखवलं की तो आपल्या आता लाईफ जसं आहे तसं ॲक्सेप्ट करून तो पुढे जायला तयार होतो. चांगलं आहे, एकदा बघण्यासारखं आहे.